अध्याय 50 ते 53 वचन मी मनन करत असताना हे वचन सांगत असताना जीवाचं कान ऐका, पवित्र आत्मा तुमच्या संगती बोलत आहे. पवित्र आत्मा तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगत आहे. आज काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला मला समजणार आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना पुनरुत्थान मध्ये एक कबर रिकामी होती, एक गुरुस्थान रिकामा होता आणि त्याची जी कपरे आहे जिथं त्याला ठेवलं होतं मगाशी उमेदाला वाचले तुम्हाला समजून आलं. जिथं येशूला ठेवण्यात आलं होतं ती कपरे सुद्धा काय रिकामी आहे. हालेलुया. आणि म्हणून पुनरुत्थान हा काय करतो? पुनरुत्थान दुःख आणि निराशा त्यामध्ये आणि विपत्तीमध्ये आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. हालेलुया. आणि म्हणून वचन वाचलं लूक 24 ते 50 53 लक्षून ऐका. नंतर त्यांनी बेतानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. देवाच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्त आता त्याच्या शिष्यांना 120 लोकांना तो बेतानीपर्यंत घेऊन जात आहे. मला पहिली गोष्ट तुम्हाला सांगू द्या, बेतानी या शब्दाचा अर्थ काय आहे? बेतानी म्हणजे दुःखाचं घर. म्हणा, बेतानी म्हणजे दुःखाचं घर. बेतानी हा शब्द म्हणावा असा चांगला नाही आहे. बेतानी मध्ये लाजाराची कबर होती. कोणाची होती? लाजार नावाचा जो व्यक्ती होता त्याची कबर होती. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या बेतानीमधल्या कबरेला सुद्धा रिकामं केलं होतं. त्यांना हात मारला आणि लाजार नावाचा व्यक्ती काय आला? त्या कबरेतून बाहेर आला. तेव्हा लोकांना ही जी काही कबर आहे ती यरुशलेमपासून पूर्वेस 2 मैलाच्या अंतरावर आहे. यरुशलेम जिथं आहे ना, त्या यरुशलेमपासून पूर्वेकडं 2 मैल गेल्यावर तिथं तुम्हाला दिसतं. आणि जैतूनच्या आग्नेय कोपऱ्याला उतरताना आम्हाला एक बेतानी दिसते. हालेलुया. आणि या शब्दाला लय महत्व आहे. प्रभू येशू ख्रिस्त या शिष्याला कुठं नेले माहितीये का? जैतूनाच्या उत्तरेकडं नेलं, जिथं बेतानी नगर म्हटले. बायबल देवाचं वचन मला तुम्हाला स्पष्ट सांगत असताना पुनरुत्थान काय आहे? पुनरुत्थान आम्हाला कशाला दर्शवतं? पुनरुत्थान म्हणजे आम्हाला दुःखामध्ये, निराशामध्ये, त्रासामध्ये घेऊन देवाला तुम्हाला मला आशीर्वाद द्यायचा आहे. हालेलुया. लोकांना काय पाहिजे? चांगलं चांगलं पाहिजे. पण मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर सुखात घेऊन तुम्हाला मला आशीर्वाद देत नाही. तो तुमच्यावर आणि माझ्यावर दुःखाची परिस्थिती आणू या दुःखामध्ये त्याला तुम्हाला मला आशीर्वाद द्यायचा आहे. चांगल्या व्यक्तीला कोण पण आशीर्वाद देईल. चांगली परिस्थिती आहे त्याला आयुष्य वाढू दे असं कोण पण म्हणते. पण दुःखात असणाऱ्या व्यक्तीला म्हणायला पाहिजे ना. हालेलुया. आणि मग पुनरुत्थान म्हणजे काय हा विषय मी तुम्हाला या अध्यायात सांगत आहे. बायबल सांगतं की बेतानी या ठिकाणाचं नाव जे आहे बेतानी. बेतानी म्हणजे दुःखाचं घर. कशाचं घर? दुःखाचं घर. त्याला चांगलं नाव नाही आहे. बायबल देवाचं सांगतं येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताची जी अनुयायी आहे, येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक आणि तारणारा म्हणून ज्यांनी स्वीकार केलेला आहे, जे येशू ख्रिस्ताची भक्ती करतात, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त 2 मैल यरुशलेमपासून जे 2 मैलाच्या अंतरावर जे बेतानी नगर आहे, जैतूनाच्या आग्नेय कोपऱ्याला त्या उंटाकीला बेतानी नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं त्या बेतानीमध्ये शिष्याला तिथं नेलं आणि तो जैतूनाच्या डोंगरावर गेलेला आहे. हालेलुया. देवाच्या लोकांना माझा पहिला मुद्दा यात तुम्हाला सांगू द्या की बेतानी म्हणजे या बेतानी शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. दुःख, निराशा, विपत्ती, दुर्दशा, अडचणी हे शब्द आहेत. देव तुम्हाला आज या पुनरुत्थानामध्ये एका दुःखाच्या नदीत नेऊन तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तुम्ही आज कदाचित त्या बेतानीमध्ये असाल म्हणून जे तुम्ही दुःखात आहात, जे त्रासात आहात, जे खतरनाक विपत्तीमध्ये आहात, अशा लोकांसाठी सांगू द्या की पुनरुत्थान हे आम्हाला आजच्या दुःखाच्या परिस्थितीत त्रासात
आम्हाला आशीर्वाद घेण्याचं ठिकाण आहे. बघा त्या 50 वचनामध्ये लिहिले, नंतर त्याने बेतानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून आशीर्वाद दिला. हालेलुया. देवाच्या लोकांना खरं पुनरुत्थान काय आहे तर बायबल सांगतं येशूनं त्यांना बेतानीपर्यंत बाहेर घेऊन गेलं. हालेलुया. आणि म्हणून देवाचा आशीर्वाद घेण्यास तो नेतो तिथं जा. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे त्या 50 वचनामध्ये, जर तुम्हाला देव आशीर्वाद देण्यासाठी ज्या परिस्थितीतून तो तुम्हाला घेऊन जात आहे त्यातून जा. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्यांना सांगा, परमेश्वर ज्या जिथं तुम्हाला घेऊन जात आहे, ज्या परिस्थितीतून तुम्हाला घेऊन जात आहे त्या परिस्थितीतून तुम्ही जा. त्यामध्ये आशीर्वाद आहे. त्यामध्ये आशीर्वाद आहे. बघा बायबल सांगतं लोक लिहत आहे आणि विचार सकाळच्या करतोय की का प्रभू येशू ख्रिस्तानं, बघा ती लोक आधी दुःखात आहे, ती लोक त्रासात आहे, 40 दिवस झालेला आहे, सगळीकडे बातमी पसरलेला आहे, सगळीकडे ती रील गेलेली आहे, सगळीकडे नुसतं त्याचीच वाणी चालू आहे. त्या येशूला वधस्थानावर टाकलं, त्याला फटके मारले, शिष्याची पानापान झालेली आहे, लोक घाबरून बसलेले आहेत, कुणीच येशूचं नाव घेणार. तू येशूच्या जवळ होता त्यानं देखील येशूला 3 वेळा नाकारला. दार लावून गप बसलेली लोक, घाबरलेली लोक, आणि घाबरल्यानंतर येशू तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, तिथं घाबरलेल्या ठिकाणी गेला, तुम्हाला शांती असं म्हटला, आणि 40 दिवसामध्ये तो पुन्हा त्याच ठिकाणी चालायला मिळतो जिथं दुःख आहे, जिथं त्रास आहे, जिथं विपत्ती आहे. ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तेव्हा आपण चांगलं होतं, तेव्हा आलो नाही. आम्ही ज्यावेळेला इथे उपासना करायला आलो, ज्यावेळेला तुम्ही इथे बसलेली लोक आहात, तुम्हाला खायला प्यायला होतं, आयुष आरामात होतं, तुम्हाला काही त्रास नव्हता, आणि म्हणून तुम्ही का आणता का? काय आता मी ज्यावेळेला आलो होतो तर मला ऐकू येत नव्हतं, मला बोलता येत नव्हतं, कठीण परिस्थिती होती. माझी बहीण आणायला गेली नव्हती, 6 महिने घरामध्ये होतं, मी विपत्तीच्या कामाला जायचा, वरील घरात झोपून होते, जनावर कसाबाला जायची, इतकी वाईट परिस्थिती, खायला घ्यायची, गरिबी, त्या त्रासातून एकच खोलीमध्ये राहणं, एकाच खोलीमध्ये आम्ही 5 जण राहणं, म्हणावं कसं, काही गोष्टी नव्हत्या. आमच्या गावचा मनकारे एकाला माहिती आहे आमची परिस्थिती कशी होती. अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये माझ्या धाकट्या भावानं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्याच्यानंतर माझी आई चालली, आईनंतर माझी बहीण चालली, आणि मग 1 वर्षानंतर तुम्ही चालले. म्हणजे आम्ही दुःखात होतो, आम्ही त्रासात होतो, तेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला भेटला. तुम्ही देखील इथे कित्येक जण लोक आहात की लोकांनी तुमची आशा सोडली होती, लोकांनी तुमच्यावर काय ठेवला होता, भाव ठेवला होता. मी पुढच्या रविवारी मे महिन्यात मी साक्षी त्या व्यक्तीला उभा राहून सांगणार आहे. देवाच्या लोकांना 11 महिन्याच्या मागे एक व्यक्ती शुगरनं ग्रस्त झाला होता, बीपीनं ग्रस्त झाला होता, त्याला पुस्तक करायचं होत होता, मग धारेतून जाऊन आला होता, ऑपरेशन 2 वेळा झालं होतं, डॉक्टरची रिपोर्ट सगळी 0 होते, डॉक्टरची रिपोर्ट त्याला जगेल असं नव्हतं. पण ज्या दिवशी मी 11 महिन्याच्या मागं एक संदेश देत होतो, परमेश्वराचं वचन बोलत होतो, आणि परमेश्वर आजपासून तुमच्या बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या कमी करणार आहे, देव काहीतरी चमत्कार करणार आहे. एक दुःखी माणूस आलेला, इथं अडचणीत उभा राहिलेला व्यक्ती, तो माझ्या मुलग्याला बोलून म्हणतो, तुझा पप्पा काय सांगायला लागला मला समजना, मला लय त्रास आहे, मला काय करायला पाहिजे सांग, तुझा पप्पा जे काय बोलायला लागला ते मला येणार नाही, तुझा पप्पा कशी प्रार्थना करायला लागला ते मला येणार नाही, मला यात काही सगळं नवीन आहे, मला काय करायला पाहिजे सांग. तेव्हा माझा मुलगा त्याच्या कानात सांगला, काका येशू रक्त जे नुसतं म्हणा, पप्पा काय सांगायला लागला ते ऐका, आणि येशू रक्त जे म्हणा. देवाच्या लोकांना 11 महिन्याच्या मागची गोष्ट म्हणून तुम्हाला सांगलं की प्रभू येशू ख्रिस्त, बघा ही लोक दुःखात नाही, 40 दिवस भीतीमध्ये आहेत, अजून येशू उठलेला आहे, येशू त्याच्या संगती आहे. अचानक येशू बोलता बोलता पितं दारू शिक्षासाठी बोलणार, बोलता बोलता तो गायब होणार, गाडीला जाणार, अरे येशू हा, लोक तंदुरुस्त राहायचे, ते लय खुश व्हायचे. येशू गायब झाला की घाबरायचे, कुठे गेला येशू. येशू 40 दिवस त्यांच्याबरोबर जेवायला होता, 40 दिवस त्यांच्याबरोबर वचन सांगत होता, पण येशू 40 दिवस त्यांच्याबरोबर राहत नव्हता, झोपायला नव्हता, ही अरबराची. आता येशू गेलाय, येते का नाही. पण देवाच्या लोकांनो, पुनरुत्थान, जीवन पुनरुत्थान आहे, हे खरं आहे.
एकदा दर्शन दिला नाही, दोनदा दर्शन दिला नाही. आम्हाला परिशिष्टच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, तो 40 दिवस त्याच्या अनुयायाला जे दुःखातून, जे त्रासातून येशूचे अनुयायी झाले होते, मुखामध्ये येशू येशू हे नाव होतं, अशा लोकांना त्यानं 40 दिवस दर्शन देऊन देवाच्या राज्याविषयी सांगून त्यांना मरायला सुद्धा तयार केलं. नुसता मासं धावली नाही, धंद्यात यश आला नाही, आज माझी बायका बरोबर उपाशी राहतील या दुःखात असणाऱ्या व्यक्तीला मासं धरून येशून दिलं. म्हणून तोच व्यक्ती 40 दिवसाच्या पुनरुत्थानाच्या दिवशी 40 दिवसानंतर येशूचा ऐकतो आणि 10 दिवस उपवास प्रार्थनेमध्ये बसतो आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा येतो आणि आता तो धंदा काम करत नाही. बायबल सांगतं एकदा मासं नाही धावल्यावर त्याला त्याच्या पोटाची काळजी होती, त्याच्या लेकरांची काळजी होती. त्या दुःखात मरणारा व्यक्ती शेवटी येशूसाठी त्या वधस्तंभावर उलट मारायला तयार झाला. असं शिक्षण 40 दिवसात प्रभू येशू ख्रिस्तात. हालेलुया. देवाच्या लोकांना ख्रिस्ताविना दुःखात मरण्यापेक्षा येशू ख्रिस्ताला जीवनात स्वीकारून दुःखात गेलेलं चांगला. म्हणून मोशेनं म्हटलं की पापात राहून निसर्गातलं सुख घेण्यापेक्षा देवाच्या लोकांच्यात राहून दुःख भोगल्यानं चांगलं आहे. हालेलुया. मी आता काय सांगत आहे तुम्हाला, येशू 40 दिवस लोक दुःखात होते, 3 दिवस दुःखात होते. येशूच्या पुनरुत्थानानंतर ते जरा सुखात आले होते आणि येशू तुम्हाला 40 दिवसानंतर पुन्हा कुठं देते का? हा प्रश्न आहे. प्रभू येशू जेव्हा तुम्हाला समजला समजायला त्या दुःखात होतो तेव्हा गेलो असतो तर बरं झालं असतं. हे दुःख मला आता नको आहे. देवाच्या लोकांना असं स्वतःला तुम्ही म्हणू नका, स्वतःला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जाऊ नका. हे शारीरिक मरण होतं. तो देवाच्या लोकांना प्रभू तुमच्या जीवनात दुःखाला आमंत्रण यासाठी देत असतो, क्लेशाला आमंत्रण यासाठी देत असतो. बायबलमध्ये लिहिलंय स्वतः येशूनं बेतान क्षणाला घेऊन गेला. कुठे गेला? जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे तर तुम्ही दुःखाचा आनंदाने स्वीकार करायला पाहिजे, संकटाचा आनंदाने काय करायला पाहिजे? स्वीकार करायला पाहिजे. संकट फक्त तुम्ही, दुःख फक्त तुम्ही चुकल्यावर येतं असं नाही, तुम्ही चांगला असताना ते संकट येतं. योबाला पाहायला मिळतं, योबावर दुःख यायला लागलं आणि बायबल देवाचं सांगतं परमेश्वर योबाला दुःखामध्ये घेऊन गेला, त्या दुःखात योग गेला. बायबल सांगतं धन्य त्या परमेश्वराचं नाव त्या परमेश्वराने दिलं, परमेश्वरानं दिलं. हालेलुया. योबामध्ये दुःखात जाऊ तर देवाचा आशीर्वाद मिळवला. मला पहिला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, पुनरुत्थान काय आहे. येशू ख्रिस्त लूक 24 वाक्य आहे, 50 ते 53 वचनामध्ये लिहित आहे, जे जुनी लोक आहात, तुम्ही जी नवीन लोक आलेला आहात, तुमच्यावर जे दुःख आलेलं आहे हे दुःख मरणासाठी आलेलं नाही आहे. हे दुःख तुम्हाला घर सोडून पळून जाण्यासाठी आलेलं नाही आहे. तुमच्यावर आलेला जो प्रसंग आहे हे तुमच्या समाजातून बाहेर जाण्यासाठी आलेलं नाही आहे. तुमच्यावर आलेली जी परिस्थिती आहे ही तुमची नालस्ती करण्यासाठी आलेली नाही आहे. बायबल सांगतं स्वतः येशूनं बेतानी त्या लोकांना घेऊन गेला. दुसरे करंती याचा पहिला अध्याय 6वं वचन दिलंय, ज्यांनी प्रभूचा वैयक्तिक तारणारा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी 40 दिवस उपवास केला आहे, हा पुरणपोळ्या घेऊन आलेला आहे. हा देवाच्या सानिध्यामध्ये नेहमी आनंदी तुम्ही राहता. पण तुम्ही जर दुःखामध्ये आहात, तुम्ही त्रासात आहात, हे दुःख तुम्हाला पुरवण्यासाठी नाही, हे दुःख तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. या दुःखात तुमचा अंत नाही आहे. या दुःखाच्या द्वारे अनेक लोक जगणार आहेत, अनेक लोकांसाठी तुम्ही एक चिन्ह बनणार आहात. म्हणून पौल म्हणतो दुसरं करेक्टी याचा पहिला अध्यायामध्ये 6 वचनामध्ये, जे आमच्यावर येणारं दुःख आहे, ज्यांनी प्रभू येशूचं बाप्तिस्मा घेतलेला आहे, जे प्रभू भोजन खातात, जे तुम्ही दिवसा सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करता, तुम्ही धार्मिक जीवन जगता आणि तुम्हाला काहीतरी दुःख यायला लागलं, या दुःखात तुम्ही आनंद माना. हे दुःख तुम्हाला पुरवायला नाही आहे, हे दुःख तुमचा नायनाट करायला आलेलं नाही आहे. या दुःखाच्या द्वारे परमेश्वराला आशीर्वाद द्यायचा आहे. हालेलुया. कारण मला पहिली गोष्ट काय सांगायची तुम्हाला, जे आम्हाला दुःख
दुःखामध्ये, निराशामध्ये, विपत्तीमध्ये नेऊन आशीर्वाद देतो. हालेलुया. हे पुनरुत्थानाच्या नंतर आहे. काय लिहिले दुसरे करिंथी याचा पहिला अध्याय 6 वचन. आमच्यावर जे संकट येतो, जे प्रभूची लोक आहेत, जे प्रार्थना करणारी लोक आहेत, संकट आलं, त्रास आलं म्हणून चर्च चुकू नका, बायबल वाचून चुकू नका, पाप करायला जाऊ नका. देवाच्या लोकांना तुमच्यावरती जे संकट येतं ते अनेकांचं साठवण करण्यासाठी येतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा व्यक्ती दुःखामध्ये होता, 11 महिन्याच्या मागं खुर्चीवर पाठीमागं होता. तो येशू रखमेजे म्हणायला लागला आणि म्हणत असताना काय झालं माहिती नाही, पण तो 11 महिन्यानंतर मला इथं अवय मैदानच्या समोर घेतला. म्हटला पास्टर मला तुम्ही देवच आहात, तुम्हाला सांगणार देवाला सांगणं एकच आहे. मी तुम्हाला एक साक्ष सांगणार आहे. गेला 11 महिने झाले मी वाट पाहत आहे. पुढच्या महिन्यात 12 महिने होतं आणि मी चर्चच्या वर्धापन दिवशी मी उभारून साक्ष सांगणार आहे. काय साक्ष होती? त्याला शुगर होतं 20 वर्ष, त्याला बीपीचा त्रास होता 16 वर्ष, 20 वर्ष तो गोळ्या खायत होता, 16 वर्ष गोळ्या खायत होता. ज्या दिवशी प्रार्थना करत होता त्या दुःखात मी आलो आणि ती प्रार्थना मला लागू झाली. सोमवारी मला त्रास झाला, डॉक्टरांना दाखवायला गेलो. डॉक्टरने मला शुगरच्या पण गोळ्या बंद केल्या आणि बीपीच्या गोळ्या बंद केल्या. जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा गोळ्या चालू करूया. तुम्हाला धाप लागू दे, तुम्हाला चक्कर येऊ दे, तुम्हाला भेण्यासारखं होऊ दे, घाम होऊ दे, काय पण झालं की पहिला दवाखान्याला या. मग आपण गोळी जरा बदलून बघूया. पास्टर 1 महिना मी बदललं, 2 महिने मी बदललं, पावसाळ्यात मी थंडीचा दिवस बघितला, मी पावसाचा दिवस बघितला. आता थंड मला या उन्हाळ्याचे बघायचं आहे. 11 महिने झालं, 20 वर्ष मी बीपीची गोळी खात होतो, 16 वर्ष शुगरची गोळी खात होतो. पण प्रभू येशू ख्रिस्तानं मला या दुःखातून त्या दिवशी बाहेर काढलं. 11 महिने झालं मी एक गोळी खाल्लेली नाही. हॅलो, मला काय सांगायचं, हे पहिले दुःख होतं येशूजवळ येण्यासाठी. देव कधी कधी आमच्या संकटात तो त्रास सांगतो, आम्हाला विपरीत टाकतो, आम्हाला खऱ्या देवाची जाणीव व्हावी, आम्हाला खरा देव समजावा. म्हणून इथं आलेल्या प्रत्येकाने सांगू द्या, पहिलं दुःख इतकं डेंजर होतं, त्या दुःखातून तो तुम्हाला सोडवला. त्यावेळेला तो देव तुमचा नव्हता, तो तुमच्यापासून दूर होता आणि त्या दुःखात तुम्हाला देव समजला. आता बायबल सांगतं तो नव्हता तेव्हा तुम्हाला दुःख होतं, त्याच्याजवळ आलं, तुम्ही दुःखातून बाहेर आला. पण आता तो पुन्हा म्हणतो मी तुम्हाला बेताने घेऊन जातो आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो. देवाच्या लोकांना तुम्ही जर ख्रिस्ताच्या ठाई आहात, तुम्ही दुःखात असणार, खरं त्या दुःखात सुद्धा तुम्हाला आशीर्वाद असणार. हालेलुया. तुम्ही त्रासात असणार, पण त्या त्रासात तुम्हाला शांती असणार. हालेलुया. हालेलुया. काल पुनरुत्थानाचा मला येशू ख्रिस्त काळाच्या आधी जे दुःख होतं ते लय भारी दुःख होतं. या दुःखाचं साठवण नव्हतं, पण ते सुरुवात जी होती तो मासा दुःख सापडूपर्यंत होता. मी देवाला पाहिजे म्हणून त्याला मला दुःख दिलं होतं, पण गेलं 25 वर्ष देखील मी सुद्धा त्रासात जातो, मी सुद्धा दुःखात जातो, मी यातमध्ये जातो. पण ते दुःख मला मारेल, ते दुःख मला पुरवेल याचा मला कधी अनुभव आलेला नाही. त्या दुःखाच्या परिस्थिती देखील तो परमेश्वर मला आशीर्वाद देत आहे. हालेलुया. गेल्या 2-3 आठवडे झाला आम्हाला बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागतं, बऱ्याच संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक गोष्टीला संघर्ष करावा लागत, मानसिक गोष्टीला संघर्ष करावा लागत आहे. शारीरिक दुखणं होतं. पण देवाच्या लोकांना मी जेव्हा गुरुवारी नगरला चाललो होतो, माझा पाय इतका दुखत होता, अचानक मला किडनी स्टोनचा त्रास झाला आणि त्या गाडीत मी तळमळ लागलो. मला काय समजना आता कसं तिथं होणार आणि मला माहिती नव्हतं ते चर्च कसं आहे. पण ज्या दिवशी मी ते शब्द शिकवायला गेलो आणि मी बघत पहिलं पुनरुत्थानाच्या वेळेला 24 वाक्य आणि 50 ते 53 वचनात 3 वचनातून मला 5 वाक्य सांगायचं आहे. येशू तुम्हाला येत आहे तिथं जा, कारण ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं ठिकाण आहे. हालेलुया. घरामध्ये तुम्ही काही चुका झालेल्या नाहीये, पण तुमचे पत्नी तुमच्यावर बोलत नाही, तुमचा पती तुमच्यावर बोलत नाही, तुमच्या आईवर तुमच्यावर बोलत नाही, तुम्ही विनाकारण लोक तुम्हाला त्रास देतात आणि त्याच ठिकाणी तुम्हाला जावं लागतं. जा, कारण त्या वेदने, त्या दुःखात, त्या त्रासात येशूचा आशीर्वाद. आमेन. हालेलुया. हालेलुया. ते बघत
तोंड असतं ते नाक असतं ते तिथं गेलं तर काय आम्हाला किंमत नसत्या न गेल्यानं बरं तुम्ही आशीर्वादापासून लांब आहात. हॅलो काल बायबल सांगतं पहिलं देवाचा आशीर्वाद घेण्यात जिथं नेत आहे तिथं जा. बायबल सांगतं 40 दिवसानंतर त्या 120 लोकांना 500पेक्षा जास्त होते त्या लोकांना येशू ख्रिस्तानं कुठं नेलं बेतानी दुःखात त्रासात. मी अशा येशूविषयी सांगतो तो तर तुम्हाला कष्टाने तुम्हाला विसावा देईन. तुमच्या दुःखात तुमच्या त्रासात तो तुम्हाला विसावा द्यायला समर्थ आहे. पण मी आता काय येशूविषयी तुम्हाला सांगतो तो म्हणतो दुःखाला स्वीकारा. दुःख आज घ्या तुमच्या सुखात आज घ्या उद्या काय मला सांगा. सुखातून दुःखाकडे गेलेलं चांगलं का दुःखातून सुखाकडे गेलेलं चांगलं? आज आमची परिस्थिती आम्ही ज्या परिस्थिती जन्माला आलो ना मी किंवा माझी पत्नी आम्ही दोघं ज्या दुःखातून गेलोय ते दुःख अजून आमच्या दोघा मुलांच्यावर आलं. ले सुखात आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर शिवून फिरत नाही. समजा या मुलांना दुःख झेलायची ताकद येणार नाही आता काय ही सुखात आहे. काय आहे माझी दोन्ही मुलं काय आहेत जन्मल्यापासून सुखात आहे. त्यांना काय माहिती नाही आहे पाय कसं भासतात त्यांना माहिती नाही आणि त्यांना पाय भाजून देतील तर चप्पल तुटायच्या आधी शिजायच्या आधी नवीन 2-3 असते. पण आमचं पाय कसं भाजत आम्हाला माहिती आहे. आधी ज्यावेळेला काम करायला लागलो तेव्हा पॅरागॉन चप्पल पहिला घेतलं मी आणि पॅरागॉन चप्पल पहिल्या पिढीतला दुसऱ्या पिढीत चर्चला आलं चप्पलच चोरीला गेलं. चर्चला यायचं 2 वर्ष पहिल्यांदा चप्पल घेतलं होतं मी आणि ते चप्पल चर्चमध्ये चोरीला गेली. समजत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगत आहे सुखातून दुःखाकडे जाणं कुणाला पेलवणार नाही पण दुःखातून सुखाकडे जाणं काय होतं पेलवणार. आणि म्हणून देवाचं सुखच मागायचं नाही म्हणतो योग काय मागायचं नाही. सुख जर मागत बसला तर उद्या दुःख तुम्हाला सहन होणार नाही आणि ते सहन होणार नाही म्हणून तुमचं जीवन संपून जाल तुम्ही. समजत आहे. आणि दुःखात राहू आम्हाला देवाच्या म्हणजे पौलच्या पण पोटात होतं त्याला दैवी दर्शन होतं पण त्याला पोटाचा काय होता त्रास होता. मला आज तुम्हाला सांगू द्या जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात आणि येशू जिथं तुम्हाला बेतानी म्हणजे दुःखात घेतात तुम्ही क्लिअर आहात ना. तुमचं मन चांगलं आहे तुमचं हृदय चांगलं आहे तुमच्या भावना चांगल्या आहे तुमचं उठणं बसणं चांगलं आहे तुम्हाला वाटतं ना तुम्ही चांगला आहे पण तुम्ही दुःखात चाललाय देव आशीर्वाद देणार आहे बस. हॅलो काल तुम्हाला संदेश आमेन हालेलुया हा पुनरुत्थानाचा संदेश आहे. आज सगळ्या चर्चमध्ये वेगळा संदेश आहे पण आज आमच्या चर्चमध्ये हा वेगळा संदेश आहे. हालेलुया. काय तुम्ही बेतानी जायला तयार आहात आजपासून दुःखात जायला तयार आहे तुम्ही. हे बाबा दुःख आलोय. हालेलुया. मला दुःख लिहावं का माहिती आहे का जेव्हा दुःख असतं जेव्हा मला त्रास असतो ना बापरे 21 तास मी प्रार्थना करतो. आणि जेव्हा मला दुःख नसतं ना बापरे 24 तास झोपून खातोय मी आहेच पैसे. माणूस सुखात त्याला देवाचं ध्यान बी देत जरा चिंता लागला आणि देवा 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 सारखं हालेलुया 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 करतात. समस्या यायला पाहिजे बाबा संकट यायला पाहिजे. देवाचा कोपरा आम्हाला दिसतो ती प्रार्थना आम्हाला दिसते. राहुल आहे ना राहुल आलाय का राहुल आहे ना त्याचा फोन येत नाही तेव्हा मी लेस आम्हाला असतो कारण त्याच्या पोटाजवळ दुखत नाही तेव्हा मी फोन करत नाही. पण ह्याला दुखा लागलं रातभर मला झोपून येत नाही. समजा ना म्हणजे आम्ही चांगला असतो का उत्तम मास्तरची आठवण येणार नाही पण जरा काय त्रास झाला की 2-3दा केलेली असते प्रार्थना आणि परत म्हणजे याचा अर्थ काय आम्हाला दुःख आलेलं चांगलं आहे. जर आम्ही एका पालकाला एवढं सतवतो तर त्या देवाला आपण किती सतवायला पाहिजे. हालेलुया. म्हणून दुःखाला कंटाळू नका. बायबलमध्ये लिहिले की या पुनरुत्थानाच्या वेळेला देव तुम्हाला जिथे घेऊन जात आहे तिथं तुम्ही जा. बायबल सांगतं येशूनं बेतानी त्यांना यरूशलेमेतून बेतानीपर्यंत नेलं 2 मैल चालवत नेलं. किती मैल? हॅलो
पुनरुत्थानात 2 महिने येशू चालत गेला. मी तर रात्री आलो, माझी झोप पण झाली. 3 दिवस झाला रात्र प्रवास करायला लागलो. गुरुवारी रात्र इचलकरंजी नगर, शुक्रवारची रात्र नगर ते अक्कलकोट आणि कालची रात्र नळदुर्ग ते इचलकरंजी. देव मला नेतो त्या त्रासातून, त्या दुःखातून यासाठी नेतो की त्याला आशीर्वाद द्यायचा. काय तुम्हाला पुनरुत्थान 50 काय सांगतो, त्याला बेतानीपर्यंत गेला आणि हात वर करून तो त्याला आशीर्वाद दिला. हालेलुया. दुसरा मुद्दा मी सांगत आहे, देवाचा आशीर्वाद प्राप्त करताना तो शरीरानं जर जवळ नाही तरी आशीर्वादामधून आपल्या सोबत आहे समजून घ्या. 51 वचन काय मग अशी झाली की तो त्याला आशीर्वाद देत असता त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला. देवाच्या रूपानं प्रभू येशू ख्रिस्त त्या दिवशी त्याला आशीर्वाद दिला. आज येशू शरीरानं आमच्याबरोबर नाही आहे, त्याची उपस्थिती आमच्यामध्ये जाणवत नाही आहे. पण 21 सत्र याचा पहिला अध्याय 3रं वचन, देवाच्या लोकांनं 2025 वर्षाच्या मागं त्या जैतुनाच्या डोंगरावर येशूचं स्वर्गरोहण होत होतं. पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवसानंतर तो स्वर्गातून वर जाताना जे जे प्रभू येशूला आजच्या रविवारापर्यंत आजपर्यंत जे येशूची भक्ती करतात, जे येशूच्या मागात उभा राहतात, येशूला महत्व देतात, येशूला वैयक्तिक आकाराने स्वीकार करतात, ते प्रभू भोजनामध्ये सहभागी होतात, देवाच्या लोकांच्या दुःख भोगून त्या देवाच्या राज्यात ते राहतात. बायबल सांगतं तो जाताना त्याला आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. वाचूया एक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धर्माधिक असो, त्यानं स्वर्गातील मला स्वर्गातील आणि आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वाद केलेला आहे. हालेलुया. आज येशूच्या डोळ्याला दिसत नाही. रोमानं जसा हात लावला तसा आम्ही येशूला हात लावू शकत नाही. पण 2025 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आज तुम्हाला मला देव विद्यानं येशू ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक स्वर्गातले